दर महिन्याला बँकेच्या अकाउंटमध्ये पगार येतो, पण तो पगार अजिबात सुद्धा शिल्लक राहत नाही। तो पगार संपतोय फक्त कर्ज फेडण्यासाठी। मग तो गाडीचा हप्ता असो, मोबाईलचा हप्ता असो, बहिणीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज असो, इमर्जन्सीमध्ये डॉक्टरला देण्यासाठी घेतलेलं कर्ज असो, किंवा कधी कधी विनाकारण घेतलेलंच कर्ज असो। खरं तर ही सगळी कर्ज फेडताना माणूस कमरेमध्ये वाकून चाललाय, तरी सुद्धा त्याच्याने हे कर्ज फिटत नाहीये। उलट कर्जाचा डोंगर वाढतच चाललेला आहे। हे सगळं पाहिल्यानंतर माणसाच्या मनामध्ये प्रश्न येतो की मी काम करतोय जगण्यासाठी की फक्त कर्ज फेडण्यासाठी। जर का खरंच डोक्यावरती एवढा मोठा कर्जाचा डोंगर असेल तर नक्की काय करायला हवं? माणसाने कर्ज झाल्यावरती ते फेडायचं कसं? माणसाचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं आणि कुठे चुकतं, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहे। तर चला या व्हिडिओची सुरुवात करूया। 1 लक्षात ठेवा, कर्ज म्हणजे नेहमीच वाईट नसतं। खरं तर कर्जाचे 2 प्रकार आहेत। एक आहे चांगलं कर्ज आणि एक आहे वाईट कर्ज। आता चांगलं कर्ज काय असतं? जे कर्ज घेतल्यानंतर तुमचं मूल्य वाढतं असं कर्ज म्हणजे चांगलं। समजा तुम्ही शिक्षणासाठी कर्ज घेतलेलं आहे, तर शिक्षण घेतल्यानंतर पुढे तुम्हाला नोकरी लागणार आहे, त्याच्याने तुमचा फायदा होणार आहे, तर अशासाठी घेतलेलं कर्ज हे चांगलं कर्ज असतं। किंवा तुम्ही एखादं घर बांधताय, घरासाठी होम लोन घेतलंय, तर घराची किंमत हळूहळू वाढत असते, त्याचबरोबर सरकारही त्याच्यावरचा टॅक्स कपात करतं। म्हणजेच काय, हे कर्ज सुद्धा चांगलं आहे, कारण घराची मूल्यवाढ होणार आहे। पण सगळेच कर्ज चांगली नसतात, काही वाईटही असतात। जसं की विनाकारण घेतलेलं कर्ज, किंवा मोबाईल असेल, मोटरसायकल असेल, किंवा घराचं फर्निचर असो, अशा प्रकारच्या वस्तू जर का EMI वरती घेतल्या तर या वस्तूंचं मूल्य हळूहळू कमी होतं आणि हप्ता मात्र तेवढाच राहतो, म्हणून हे कर्ज वाईट असतं। त्याचबरोबर क्रेडिट कार्डने घेतलेलं कर्ज सुद्धा वाईट असतं। समजा जर का तुम्ही क्रेडिट कार्डने कर्ज घेतलं आणि ते वेळेवरती नाही भरलं, तर त्याच्यावरती 40 ते 45% एवढं व्याजदर लागतं आणि त्या खड्ड्यामध्ये माणूस अडकत जातो। आता हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की नक्की वाईट कर्ज लोक का घेतात? आपल्या देशात विशेष करून आर्थिक नाही तर सामाजिक आणि भावनिक गोष्टीसाठी सुद्धा कर्ज घेतलं जातं। विशेष करून आपल्या लोकांना ईर्ष्या करण्याची खूपच जास्त सवय आहे। शेजारच्यानी गाडी घेतली की आपल्यालाही गाडी हवी आहे, शेजारच्यानी चांगला मोबाईल घेतला की आपल्यालाही चांगला मोबाईल हवा आहे, आणि या गोष्टीसाठी हे लोक विनाकारण कर्ज घेत असतात। त्याचबरोबर ऐपत नसताना सुद्धा मोठी लग्न करायची, मोठे वाढदिवस करायचे, ते पण कर्ज काढून करायचे। त्यामुळे ते कर्जामध्ये अजून जास्त अडकत जातात आणि फक्त हे कशासाठी केलं जातं तर देखाव्यासाठी केलं जातं। त्यात आताच्या काळामध्ये कर्ज घेणं अगदी सोपं झालेलं आहे। मोबाईलच्या ॲपवरती एका क्लिकमध्ये लोकांना कर्ज भेटत आहेत। NBFC आणि फिनटेक कंपन्या गावागावात पोहोचलेल्या आहेत। त्याच्यानंतर दुकानात गेल्यानंतर तुम्हाला बाय नाव पे लेटरची सुविधा आलेली आहे, पण यामुळे लोक कर्जाच्या बाजारात अडकत चाललेले आहेत। त्यात या फिनटेक आणि NBFC कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर देतात। दर महिन्याला भरायचा हप्ता ते सांगतात की रोज तुम्ही 20 रुपये भरा, पण हे रोज भरणारे 20 रुपये वर्षभरात खूप मोठी रक्कम होते, हे लोकांना समजत सुद्धा नाही। काही लोकांना इमर्जन्सीमध्ये कर्ज घ्यावं लागतं। समजा घरामध्ये अचानकच मेडिकल इमर्जन्सी आली तर त्या माणसाला कर्ज घ्यावं लागतं, कारण त्याच्याकडे सेव्हिंग नसतात, त्याबरोबर मेडिक्लेम नसतो, टर्म इन्शुरन्स नसतो, आणि सेव्हिंग नसल्यामुळे त्याच्याकडे पर्याय राहत नाही आणि तो त्या क्षणी कोणत्याही पद्धतीचं कर्ज घ्यायला तयार असतो। त्यावेळेस तो त्या कर्जाच्या नियम अटी पाहत नाही, त्याचं व्याजदर पण पाहत नाही। आपला पेशंट जगावा किंवा त्याला जास्त त्रास होणे या गोष्टीसाठी तो बिंदास कर्ज घेतो आणि याचमुळे तो कर्जाच्या डोंगराखाली अडकत जातो। आणि एवढं सगळं कर्ज झाल्यानंतर माणूस सगळ्यात मोठी चूक करतोय की एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेतो, दुसरं फेडण्यासाठी तिसरं घेतो, तिसरं फेडण्यासाठी चौथं घेतो, आणि असं करत करत तो कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकत जातो आणि त्याला पर्यायच राहत नाही। कर्ज झाल्यानंतर बरेच जण हा विचार करतात की आमचं हे कर्ज फेडणार कसं? टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला कर्ज फेडण्याचे उपाय सांगणार आहे। ते जर का तुम्ही फॉलो केले तर 100% तुमचं कर्ज फिटू शकतं। पहिला मुद्दा लक्षात ठेवा की स्वतःशी खरं बोला। जेवढं तुमच्यावरती कर्ज आहे ते एका पानावरती लिहून काढा। मग ते बँकेचं कर्ज किती आहे, सावकाराचं कर्ज किती आहे, दोन्ही इकडे जे आहे ते कागदावरती लिहून काढा। ज्या कर्जावरती सगळ्यात जास्त व्याजदर आहे ते पहिल्यांदा लिहा, आणि ज्या कर्जावरती सगळ्यात जास्त व्याजदर कमी आहे ते सगळ्यात शेवट लिहा। याने काय होईल, याने तुम्हाला एक अंदाज येईल की कोणतं कर्ज तुम्हाला त्रास देतंय आणि कोणतं कर्ज तुम्हाला हलकं आहे। जे कर्ज तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास देणार आहे ते कर्ज तुम्ही सगळ्यात आधी फेडायचं आहे। मुद्दा नंबर 2,
तुम्ही तुमचा इन्कम जो आहे तो 50, 30, 20 अशा पद्धतीने डिवाइड करा. काय करायचंय, 50% रक्कम तुमच्या इन्कमची ते तुमचं घर भाडं, किराणा माल, ज्या घरात महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासाठी वापरा. 30% रक्कम बाहेरच्या कामासाठी वापरा, जसे की तुमच्या टीव्हीचा रिचार्ज असेल, मोबाईलचा रिचार्ज असेल, किंवा घरी तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जात असाल यासाठी 30% रक्कम वापरा. आणि राहिलेली 20% रक्कम ही कर्ज फेडण्यासाठी वापरा. त्या रकमेतून जास्तीत जास्त सेव्हिंग करा आणि जेवढं जास्त कर्ज फेडता येईल तेवढ्यासाठी ही रक्कम वापरा. तिसरा मुद्दा आहे, कर्ज फेडण्याच्या खरं तर 2 पद्धती आहे. खरं तर कर्ज एकदम पद्धतशीरपणे फेडलं पाहिजे. पहिली पद्धत आहे डेब्ट ॲव्हलॅन्च मेथड. यामध्ये सगळ्यात जास्त व्याजदर असलेलं कर्ज पहिल्यांदा फेडायचं. याने काय होतं, ते कर्ज फिटल्यानंतर तुमच्यावरचा प्रेशरच अगदी कमी होऊन जातो आणि राहिलेलं कर्ज तुम्ही पटकन फेडू शकता. दुसरी पद्धत आहे स्नोबॉल मेथड. यामध्ये काय करायचंय, ज्या कर्जावरती सगळ्यात जास्त व्याज कमी आहे किंवा कमी अमाऊंटचं जे कर्ज आहे ते सगळ्यात आधी फेडायचंय. त्याने काय होतं, एक कॉन्फिडन्स येतो की माझं एक कर्ज कमी झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, ते कर्ज फेडल्यानंतर त्या कर्जाचा EMI दुसऱ्या मोठ्या कर्जामध्ये नेक्स्ट मंथपासून ॲडजस्ट करता येतो आणि ते हळूहळू कर्ज कमी होत राहतं. चौथा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा आहे की स्वतःवरती कंट्रोल ठेवा. स्वतःवरती कंट्रोल ठेवा म्हणजे काय, स्वतः जे तुम्ही खर्च करताय त्याच्यावरती कंट्रोल ठेवा. समजा तुम्ही याच्या आधी 4 मोबाईल वापरत असेल तर 2च मोबाईलला रिचार्ज करा. जर का गाडीमध्ये 1 लिटर पेट्रोल टाकत असाल तर ते आता अर्धाच लिटर करा. एखाद्याबरोबर गाडी शेअर करायला शिका, जेणेकरून तिकडूनही तुम्हाला थोडेफार पैसे मिळतील. त्याचबरोबर तुमच्या घाणेरड्या सवयी असतील, जसे की तुम्ही दारू पित असाल, सिगरेट पित असाल, या गोष्टी टाळा. याच्या मागे होणारा खर्चसुद्धा तुमचा वाचू शकतो. त्याचबरोबर तुम्ही हॉटेलला महिन्यातून 3 वेळा जेवत असाल तर ते एकदाच करा, त्यानेसुद्धा तुमचे खूप जास्त पैसे वाचू शकतात. नंबर 5चा मुद्दा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अडगळीत असलेल्या वस्तू विकून टाका. आपल्या घरात बऱ्याच गोष्टी अडगळीत पडलेल्या असतात, जसं की मोटरसायकल आहे, एखादा टेबल आहे, खुर्ची आहे, कपाट आहे, एखादा जुना मोबाईल आहे. ह्या गोष्टी आपल्या आठवणी असतात, आपल्या भावनेशी कनेक्टेड असतात म्हणून आपण ठेवलेल्या असतात. पण भावनेशी कनेक्टेड असलेल्या गोष्टी जर का गंज खात घरात पडल्या असतील तर त्या वस्तू खराब होत राहतात. जर का त्या वस्तू तुम्ही इन्स्टंटली विकल्या तर त्याच्यातून येणारे पैसे तुम्ही कर्ज फेडण्यासाठी वापरू शकता. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर एखादी बाईक तुमची पार्किंगमध्ये सडत पडलेली आहे, फक्त भावनेच्या भरात तुम्ही ती ठेवलेली आहे. जर का ती बाईक विकून काही रक्कम आली तर तुमचं कर्ज पटकन कमी होऊ शकतं. त्यामुळे अडगळीत पडलेल्या वस्तू विकून टाका. सगळ्यात महत्त्वाचा 6वा मुद्दा आहे, जर का एवढं सगळं होऊनही तुम्हाला असं वाटतं की तुमचं कर्ज फिटू शकत नाही, अशा वेळेस तुम्ही बँकेशी संपर्क साधा. बँकेला विचारा की तुम्ही आम्हाला EMI जास्त दिवस वाढवून देऊ शकता का, किंवा दुसरा काही ऑप्शन देऊ शकता का. जर का बँक बोलली EMIचा पिरियड वाढवून देते तर तुम्ही तो पिरियड वाढवून घ्या. पण बँकेने असा काही ऑप्शन नाही दिला किंवा तुमच्याकडे कोणताच पर्याय नाही राहिला तर तुम्ही बँकेशी सेटलमेंटसाठी डील करू शकता. पण लक्षात ठेवा, सेटलमेंट हा तुमचा शेवटचा पर्याय असला पाहिजे. कारण जर का तुम्ही बँकेशी सेटलमेंट केलं तर तुमचं सिबिल स्कोअर खराब होऊ शकतं. ज्यावेळेस तुम्ही बँकेबरोबर सेटलमेंट कराल त्यावेळेस बँकेकडून लेटरसुद्धा घ्या, कारण पुढे जाऊन तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये म्हणून. 7वा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काम करायला लाजू नका आणि तुमचं उत्पन्न वाढवा. जर का तुम्ही लाईफमध्ये तुमच्या फक्त 8 तास काम करत असाल तर तुम्ही खूपच कमी वेळ काम करत आहात. तुम्ही रोज सकाळी उठून तुमच्या पार्किंगमधल्या गाड्यासुद्धा धुवू शकता, किंवा बाहेर बिल्डिंगमध्ये जाऊन तिकडे सुद्धा गाड्या धुवू शकता, किंवा संध्याकाळी कामावून आल्यानंतर तुम्ही फूड डिलिव्हरी करू शकता, किंवा एखादी हातगाडी टाकू शकता आणि याच्यातून तुम्ही एक्स्ट्रा इन्कम मिळवू शकता. हे सगळं नाही जमलं तर कुठेतरी पार्ट टाईम जॉब भेटतो का हे सुद्धा करू शकता आणि यातून तुम्ही खूप जास्त पैसे कमवू शकता. येणारी जी रक्कम आहे ते रक्कम तुम्हाला कर्ज कमी करण्यासाठी मदत होईल. काम करायला लाजू नका. जर का काम करायला लाजाल तर तुमचं कर्ज कधीही फिटणार नाही. काम कोणतंही असो ते मनापासून केलं तर तुमचा कर्जाचा डोंगर 100% कमी होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या. बरेच असे फायनान्शियल मॅनेजर असतात, त्यांचं मार्गदर्शन घ्या. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनीच फायनान्शियल मॅनेजरचं मार्गदर्शन घ्यायला हवं, पण ज्यांच्यावरती कर्ज आहे त्यांनीसुद्धा फायनान्शियल मॅनेजरचं मार्गदर्शन घ्या, कारण ते तुम्हाला कर्ज फेडण्याचे उपाय सांगू शकतात. मित्रांनो, माणसावर कर्ज होतं माणूस वाईट आहे म्हणून नाही, तर त्याचं फायनान्शियल मॅनेजमेंट चुकल्यामुळे. जर का त्याने फायनान्शियल नियोजन योग्य पद्धतीने केलं तर त्याचं झालेलं कर्जसुद्धा फिटू शकतं. नोकरी लागल्यानंतर माणूस सगळ्यात आधी चूक काय करतो,
पहिल्या पगारातच तो गाडी घेतो, चांगला मोबाईल घेतो आणि तिथूनच कर्जाला सुरुवात करतो. म्हणून सगळ्यात मोठी चूक टाळायची आहे की नोकरी लागल्या कोणतीही वस्तू खरेदी करायची नाही. नोकरी लागल्यानंतर प्रत्येक महिन्याचा पगार हा सेव्ह करून ठेवायचा. कमीत कमी पुढील 6 महिन्याचे पैसे सेव्ह राहिले पाहिजेत. जर का तुम्ही पुढील 6 महिन्याचे पैसे सेव्ह नाही ठेवले तर तुमच्यावर कधीही आर्थिक संकट येऊ शकतं, घरातलं कोणी आजारी पडू शकतं, अपघात होऊ शकतो किंवा तुमची नोकरी जाऊ शकते. अशा वेळेस ते सेव्हिंग केलेले पैसे कामाला येतात. सगळ्यात मोठी आपण चूक हेही करतो की दुसऱ्याचं पाहून स्वतः जगायचा प्रयत्न करतो. दुसऱ्याने गाडी घेतली की आपणही गाडी घ्यायचा प्रयत्न करतो, दुसऱ्याने मोबाईल घेतला की आपणही मोबाईल घ्यायचा प्रयत्न करतो, दुसऱ्याने मोठं लग्न केलं की आपणही मोठं लग्न करण्याचा प्रयत्न करतो. पण या सगळ्या गोष्टी आपलं फायनान्शियल मॅनेजमेंट बिघडवून टाकतात. दुसऱ्याचं बघून गोष्टी करायला गेल्यानंतर आपण कर्जबाजारी होतो आणि त्या गोष्टीतून आपल्याला काही सुद्धा रिटर्न मिळत नाही, उलट आपण कर्जातच जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक शिस्त पाळणं खूप जास्त गरजेचं आहे. कोणतंही कर्ज घेताना 10 वेळा विचार करा. मग ते क्रेडिट कार्ड असो, स्टुडंट लोन असो, होम लोन असो, कोणतंही कर्ज असो, हे घेताना आपल्याला त्या कर्जाची किती आवश्यकता आहे हे पाहूनच ते कर्ज घ्या. समजा तुम्हाला एखाद्या कर्जाची आवश्यकता नाही आहे, फक्त लोक काय म्हणतील, माझ्याकडे ही वस्तू नाही म्हणून जर का तुम्ही ते कर्ज घेतलं तर ते कर्ज तुम्हाला अजून जास्त अंधारात ढकलू शकतं. त्यामुळे आर्थिक शिस्त पाळणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला नोकरी लागली आणि तुमचा पगार सुरू झाल्यानंतर फक्त पगार मोजत बसू नका, तर तो योग्य जागेवरती सेव्हिंग करायला सुद्धा शिका. जसं की SIP आहे. तुम्ही जर का SIP केलं तर कालांतराने त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होतो. महिन्याला तुम्ही थोडीच अमाऊंट भरत असता, पण काही वर्षानंतर खूप मोठी अमाऊंट मिळते आणि तुमचं योग्य पद्धतीने फायनान्शियल मॅनेजमेंट होतं. मित्रांनो, कर्ज फेडणं म्हणजे केवळ पैसे परत करणे नाही, तर तुमच्या मनावरला भार हलका करणं आहे. खरं तर आर्थिक नियोजन म्हणजे नोटांचा भार नाही, तर तुमच्या मनावर असलेला ताण कमी करणं आहे. आजपासूनच विचार करा की काम करायचंय, कर्ज फेडायचंय आणि आत्मविश्वासाने पुढे जाऊन उभा राहायचं आहे. जेवढे पैसे कमवाल तेवढे योग्य जागेवरती गुंतवा आणि कर्जाच्या डोंगरातून बाहेर या आणि आत्मविश्वासाने जगायला शिका. कर्जाच्या विळख्यात जगणं सोपं आहे, पण कर्ज फेडून पुन्हा उभा राहणं हेच सगळ्यात मोठं धाडस आहे. म्हणून म्हणतो, आजपासून पैशाला गुलाम बनवू नका, तर पैशाचे मालक बना. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर का तुमच्यावरती कर्ज असेल तर ते कर्ज फेडण्यासही काही मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.